जय भीम मित्रांनो, आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल। आज आपण नेऊया नजरेखालून एक विशेष घटना। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करून समाजातील ज्वलंत प्रश्नावर विचारमंथन केले। सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर सर, ॲडव्होकेट गौतम कांबळे सर आणि दीपक पवळे सर यांनी आपले थोर मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या भाषणात भैयासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला आणि समाजाला दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला। विशेषतः समतेच्या चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। या प्रसंगी प्रकाश वाघमारे, रोहन कहाळेकर, काकासाहेब डावरे आणि संजय राक्षसे यांसारखे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। उपस्थित कार्यकर्त्यांनी भैयासाहेबांना अभिवादन करून समाजासाठी निष्ठेने कार्य करण्याची प्रतिष्ठा व्यक्त केली। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि सर्व उपस्थितांनी भैयासाहेबांच्या विचारांनुसार वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आयऱ्या गेऱ्याला कळतच नाही। जर कळाला असता तर तेव्हा समजाले असते। तो बाबासाहेब भैयासाहेबांना कळाला होता आणि भैयासाहेबांनी जर बाबासाहेब सांगितला तर आमचं राजकीय अस्तित्व संपेल म्हणून सगळे आंबेडकरवादी म्हणून घेणारे लोक अगोदर भैयासाहेबांची बदनामी सुरू केली। भैयासाहेबांची बदनामी याच्यासाठी सुरू केली की यांचं पितळ पांढरं करायचं होतं, परंतु हे काळे लोक ते पांढऱ्या दिसतील कसे? एवढी बदमाशांनी भैयासाहेबांची बदनामी केली। सूर्यपुत्र कुणी झाकलं तर थांबतो का हो? असा हा आमचा बापाचा मान भैयासाहेबांचा स्मृती आम्ही या ठिकाणी नांदेडकर साजरा करत आहोत। त्यांचा स्मृती दिवा जय भीम। यांच्या कार्याला आज या स्मृती दिनानिमित्त उपस्थित सर्व निलंगेकर साहेब आणि उपस्थित सर्व त्यांचे सहकारी त्यांना सविनय जय भीम। आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन परिसर नांदेड या ठिकाणी जमलेला आहे। भैयासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना आपण त्यांनी जो काही केलेले कार्य याच्याबद्दल थोडासा उहापोह या ठिकाणी करूया। भैयासाहेब आंबेडकर अत्यंत तेजस्वी असे बाबासाहेबांचे रत्न होते। त्यांचा उल्लेख म्हणूनच आपण सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव असं आपण करत असतो। तर यांचा कार्याचा जर प्रामुख्याने आपण म्हणजे या ठिकाणी जर बोलत असताना जर विचार केला तर त्यांनी प्रामुख्याने धार्मिक कार्य म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर प्रामुख्याने त्यांनी केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक कार्य केले आहे, राजकीय कार्य केलेले आहे। धार्मिक कार्य सांगत असताना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चैत्यभूमी उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अगदी महूपासून त्यांनी या चैत्यभूमी उभारणीसाठी कार्य करत मुंबईला येऊन चैत्यभूमी उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे म्हणून त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार असं म्हणतात। तर ते करत असताना एक बौद्ध समाजाची बांधणी असावी म्हणून त्यांनी बौद्धाचारी ही सुद्धा त्यांनी बौद्धाचारी ही पद्धत निर्माण करून समाजाला एक धार्मिक सुदेश देणारा एखादा म्हणजे आपल्यामध्ये बौद्धाचार्य असावा म्हणून त्यांनी बौद्धाचार्याचे सुद्धा त्यांना जनक असं म्हणतात। बौद्धाचार्य निर्माण करण्याचं कार्य महत्त्वाचं कार्य भैयासाहेबांनी केलेलं आहे। त्यांच्या हयातीमध्ये अनेक त्यांनी म्हणजे लढेसुद्धा उभारलेले आहेत। त्यांचा राजकीय लढा जरी बोलत असताना त्यांनी आमदार म्हणून सुद्धा राहिलेले आहे। तेही त्यांनी राजकीय दादासाहेब गायकवाडांनी काही भूमिविज्ञानचा सत्याग्रह लढला तर ते मला वाटते भारतातील महाराष्ट्रातील सर्व त्या ठिकाणी कमी पडत होते। इंदिरा गांधींनी त्यावेळी देशप्रधानाने म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आणि सत्याग्रह आहे तर त्या सत्याग्रहासंदर्भात भैयासाहेबांची त्यांनी मागणी मान्य करावी असेल त्याची जमीन दादासाहेब आणि भैयासाहेबांची त्यामध्ये त्यांचं कार्य होतं।
त्यानंतर भैयासाहेबांनी बाबासाहेबांचे जे काही राजकीय म्हणजे आणि सामाजिक जे काही लढे होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय स्वाभिमानानं त्यांनी लढा उभा करत त्यांनी बाबासाहेबांच्या म्हणजे पश्चात तर ह्या समाजाला दिशा देण्यासाठी स्वाभिमानानं उभं करण्यामध्ये भैयासाहेबांचं योगदान हे अतिशय मोठं आहे. भैयासाहेबांनी त्याचबरोबर मला वाटतं अनेक आपल्या बौद्धांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रामध्ये बौद्धांना सवलती नव्हत्या म्हणून अगदी पंतप्रधानापर्यंत जाऊन बौद्धांना सवलती मिळाव्यात म्हणून एक शिष्टमंडळ घेऊन मोरारजी देसाईंना त्यांनी भेटले. मोरारजी देसाई त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही बौद्ध व्हायला तुम्हाला कोणी सांगितलं, म्हणजे तुम्ही बौद्ध झालात म्हणून तुम्हाला सवलती मिळणार नाही असा त्यांचा रोख होता. तर त्यावेळेस त्यांनी कडाडून सांगितले की आम्हाला आमचं बौद्ध होण्यासाठी आम्हाला बापानं सांगितलं. असा एक आपल्या बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला मिळालेला आहे एक स्वाभिमानी आपल्याला नेते म्हणजे भैयासाहेब तथा आंबेडकर साहेब हे आपल्याला मिळालेले आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक त्यांनी लढे लढलेले आहेत. तर या प्रसंगी मला तर या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की भैयासाहेबांनी नांदेडबद्दल विशेष अशी निष्ठा दाखवलेली आहे. त्यांनी मला वाटते लोकसभेची निवडणूक असेल माईसाहेब असेल किंवा नंतर आता श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब असतील यांनीसुद्धा नांदेडबद्दल आपल्याला इथं एक जिव्हाळ्याचं नातं आहे, चळवळीचं केंद्र आहे. म्हणून नांदेडबद्दल त्यांचं कायमच आपल्याबद्दल त्यांचे याबद्दल आपल्याबद्दलचा एक विशेष असा म्हणजे आपल्याबद्दलची त्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणून या प्रसंगी मला उपस्थितांना एवढंच सांगायचं आहे की आपण या भैयासाहेबांना आपल्याला आदरांजली अर्पण करत असताना त्यांनी जे काही हाती घेतलेले कार्य आहे त्या संदर्भात आपण कार्य यापुढं करावं एवढं या मंगल प्रसंगी मी पुन्हा एकदा भैयासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि जय जय सर. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण जमलेलो आहोत. भैयासाहेब सांगत असताना आम्हाला इतकं विचित्र पद्धतीनं भैयासाहेब सांगितलं वाईट पद्धतीने सांगितलं मात्र आपल्याला भैयासाहेबाचं सराव तेवढं खूप कमीच आहे. कारण बाबासाहेबांची कुठं आबरू न जाऊ नये म्हणून त्यांनी इतकं त्याग केला आहे समाजासाठी आणि एवढं त्यांनी पुढे जाता येते त्याची मी ते उदाहरण दिलं ते बी एक म्हणजे पूर्ण भारत पूर्ण यात्रा करून त्याने त्याची निर्मिती केली. आणि भैयासाहेब असे काही प्रसंग आहेत की ते आपल्याला सांगायला काही हे नाही सध्या एवढं त्यानं त्याग केलं आहे आपल्या याच्यासाठी. शिक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.